इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचा निकाल लागला असल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांची योग्य शाखा निवडून प्रवेश मिळवण्यासाठी लगबग चाललेली आहे. या अनुषंगानं सोलापुरातील ब्रेन शैक्षणिक सल्ला व समुपदेशन केंद्र आणि लायन्स क्लब सोलापूर मेट्रो या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 3 वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकोले सभागृहात भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. समुपदेशन केंद्र सोलापूर आणि लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो या दोन्ही संस्थांच्या वतीनं आम्ही जो रविवारी 17 तारखेला डॉक्टर फडकोले सभागृहामध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरारी मार्गदर्शन मेळावा घेणार आहोत. त्याच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी प्राध्यापक किरण कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. या ठिकाणी व्यासपीठावर माझ्याबरोबर रिझल्ट लागलेले आहे आणि पुढे भवितव्य कोणत्या प्रकारे आपण करायचं याच्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची बरीचशी धावपळ माहिती घेणं वगैरे चालू असताना आमचा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळा एकतर मोबाईलवर गुगल यूट्यूबच्या साहाय्याने किंवा 10 मित्र एका दिशेला चाललेले आहेत किंवा सध्या औद्योगिक क्षेत्रात वातावरण असं आहे, असं थोडंसं भ्रामक कल्पनांनी विद्यार्थी घाई गडबडीत ॲडमिशन घेऊन टाकतात. संस्थाही अतिशय आक्रमकपणे स्वतःची जाहिरात करत असतात. तर बऱ्याच वेळा विद्यार्थी स्वतःची क्षमता आणि आवड न लक्षात घेतात एक गडबडीत प्रवेश घेऊन टाकतात. आणि त्यामुळे माझं जे ब्रेन शैक्षणिक सल्ला आणि समुपदेशन केंद्र आहे 12 वर्षापासून आपण चालवतो आहे. 33 वर्षाचा आमचा शैक्षणिक अनुभव आहे. त्या अनुभवातून थोडंसं आमचं असं मत पडलं की विद्यार्थ्याची प्रॉपर क्षमता आणि आवड याचं मनोवैज्ञानिक विश्लेषण करून त्याची कल क्षमता लक्षात घेऊन जर त्याला कोणत्या दिशेला जायचं, कोणत्या शाखेला जायचं, कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचं हे जर व्यवस्थित त्यांना विश्लेषण करून दिलं आणि त्याप्रमाणे ॲडमिशन घ्यायला अभ्यास करायला मदत केली तर विद्यार्थ्याचं भवितव्य अतिशय यशस्वी होतं. त्याच्यामध्ये चूक होत नाही. विचार न करता ॲडमिशन घेतली तर पुढे जाऊन तो कुठेतरी अडकू शकतो. ते होऊ नये म्हणून विविध